रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि सह्याद्री प्रश्न मंजुषेत आपलं विशेष करून स्वागत। आज आपला प्रश्न 7वा आहे। 6व्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि विजेता कोण होता याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कोण विनर ठरला। आणि आज आपल्याला आजचा जो प्रश्न आहे तो आपण तुमच्यासमोर मांडणार आहे, पण आपण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष गोविंद कांबळे मडगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सुलेमान बाबालाल शेख हे अनपचे आहेत, त्यांना आपण इथं बोलवलं होतं या कार्यक्रमासाठी। तर अशा पद्धतीनं ते इथं आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो सह्याद्री डिस्कवरीकडून। आणि आपलं जे कैलासवासी हरिभाऊ देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो आपण उपक्रम राबवलेला आहे, त्यानंतर सह्याद्री म्हणजे डिस्कवरी ऑटो केअरच्या माध्यमातून आणि वनश्री मध या माध्यमातून आपण जो हा एक उपक्रम राबवलेला आहे, सह्याद्री लोकांच्यापर्यंत पोहोचावी, सह्याद्री काय आहे हे समजावं, याच्यासाठीचा हा एक प्रयास आहे। तुम्ही हा व्हिडिओ जर कुठून पाहत असाल तर कमेंट करा आणि या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही कमेंट करा, कारण का सह्याद्री आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा एक प्रयास आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण आपला प्रश्न विचारणार आहे। मागचा प्रश्न आपण विचारला होता, त्याचं बऱ्याच जणांनी चांगलं उत्तर दिलं आणि त्याचा विजेता पण आपण निवडलेला आहे। तर आत्ताचा 7वा प्रश्न असा आहे की आपल्या म्हणजे आजरा, राधानगरी, भुदरगड हा जो भाग आहे हा अगदी भौगोलिक दृष्ट्या अगदी चांगल्या पद्धतीचं वातावरण इथं होतं आणि चांगल्या पद्धतीचं जैविक खाद्य, जैविक अन्न तयार होतं इथं आणि याला खूपच मागणी आहे। त्याच्यातला एक प्रमुख घटक म्हणजे एक प्रकारचा तांदूळ आजऱ्यातून जातो आणि त्याला प्रचंड मागणी आहे त्या तांदळाला। आणि त्या बघा प्रश्न काय आहे, आजऱ्यातून जसं भुदरगडमध्ये आज एक मौनी सागर जलाशय प्रसिद्ध आहे, भुदरगडमध्ये मधाचं गाव पाटगाव प्रसिद्ध आहे, भुदरगडमध्ये मध हा मधाचं गाव म्हणून केलं कारण का मध इथं मिळतो, तसं आजऱ्यामध्ये एक प्रसिद्ध तांदूळ मिळतो आपल्याला। त्या तांदळाचं नाव आपल्याला सांगायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये ते नाव कमेंट तुम्ही करा, त्याचं उत्तर द्या, त्या तांदळाचं नेमकं नाव काय आणि त्यानं चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पण मिळवलेली आहे, अशा तांदळाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे। तर असा हा प्रश्न आहे आणि यात तुम्ही प्रतियोगिता घ्यावी अशा पद्धतीने मी आपल्याला आवाहन करतो, कारण का सह्याद्री काय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयास आहे माझ्याकडून। आणि इथं पाहुणे आलेत, या पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सह्याद्री डिस्कवरीकडून। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, म्हणजे तुम्ही लाईक केल्यामुळं आम्हाला काय होतं, चांगलं उत्स्फूर्त आपल्याला किंवा एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं आणि आपण हा जो उपक्रम राबवतोय त्याच्यासाठी आपल्याला एक चांगली आवड निर्माण होते। तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे, लाईक पण करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू। चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र। 3, 2, 1